here. It's my morning. Good morning, guys. Good morning from Waterford. Hey, guys. So my room has been messed up. My husband is not over here, so I have to clean it alone. So here everything is clean and perfect. Namaskar मित्रांनो. They're done with all the cleaning. Done dusted with all the work. So here it's our time. तर हे मागे वॉलवरती काय आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. कालच्या दिवशी महाशिवरात्री होती आणि यांचा बर्थडे सुद्धा होता. तर मी यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, बट आम्हाला कालच्या दिवशी उपवास असल्यामुळे त्यांना मी सरप्राईज कसं देऊ. लाईक आय वॉज नॉट एबल टू वेट अंटिल 27th. म्हणजे आजच्या दिवसापर्यंत मी वेट करू शकत नव्हती. तर मी डिसाईड केलं होतं त्यांना सरप्राईज द्यायचं. मग कसं द्यायचं, आणि आमचं प्लॅन असं झालं होता की आपण 27 तारखेला बाहेर जाऊया फॉर डिनर. तर आय डिसाइडेड टू डू समथिंग फॉर हिम. त्यांना कुणी त्यांच्यासाठी लिहिलेलं खूप आवडतं. वर्ड्स त्यांच्यासाठी खूप जास्त मॅटर करतात. तर मी त्यांच्यासाठी एक लेटर लिहिलं. इट्स लाईक लिटल बिट पर्सनल, बट तुम्ही ते बघू शकता. सी द नेक्स्ट क्लिप. दिस वन इज दॅट कार्ड विच इज लाईक. त्यानंतर मी त्यांच्यासाठी इंडियन फूड बनवायचं ठरवलं. त्यामध्ये गुलाबजामुन त्यांचे खूप जास्त फेवरेट आहे. तर मी इंडियन फूडमध्ये गुलाबजामुन बनवले होते. लास्ट वीकमध्ये मी त्यांची आवडती पुरणपोळी, त्यांना पुरणपोळी खाण्याची खूप इच्छा झाली होती आणि ही वॉज लाईक मी खूप छान पुरणपोळी बनवतो आणि मी तुला खाऊ घालेन. बट आय वॉज लाईक की यांना आता मीच सरप्राईज देणार या गोष्टीचा. आणि द डे वन ही रिटर्न फ्रॉम हिज ऑफिस. तर मी त्यांच्या हातामध्ये पुरणपोळी आणि आमटीचं सार या सगळ्या गोष्टी मांडल्या. भजी, पापड, खीर, ह्या सगळ्या गोष्टी. अँड ही वॉज टोटली सरप्राईज अँड ओव्हरवेल्म्ड विथ दोज गिफ्ट्स. आमचा प्रत्येक दिवस एकमेकांना सरप्राईज करण्यामध्ये जातो. कधी ते मला सरप्राईज करतात आणि कधी मी करते. आणि त्यामध्ये माझे सरप्राईजेस लाईक त्यांच्या सरप्राईजेस समोर 10% पण नसतील. कारण की ते जे करतात ना ते खूप जास्त म्हणजे खूप जास्त मनापासून असतं. त्यामध्ये वर्ड्स आणि त्यांच्या भावना त्या उतरलेल्या असतात त्या सरप्राईजेसमध्ये. सो मी त्यांच्या इतकं नाही उतरू शकत, पण मी माझे प्रयत्न करते टू मेक हिज इच अँड एव्हरी डे स्पेशल. तर ही वॉल मी परवाच्या दिवशी डेकोरेट केली होती टू मेक हिम सरप्राईज आफ्टर रिटर्निंग फ्रॉम हिज ऑफिस. तर आमचे जे पहिल्या भेटीपासूनचे आत्तापर्यंतचे जेवढे फोटोज आहेत ते मी या वॉलवरती लावले आणि त्यांना सरप्राईज दिलं. त्यानंतर मी त्यांच्यासाठी एक लेटर लिहिलं. गुलाबजामुन, व्हॅनिला आईस्क्रीम, चॉकलेट केक विथ चॉकलेट सिरप आणि त्यासोबत सगळ्यांची एकत्र केली गार्निशिंग. ही लव्ह दॅट. तर अशी डिश मी त्यांना बनवली होती आणि डाळबट्टी मी बनवली होती. जे पण त्यांची फेवरेट आहे. आणि या प्रकारे ही फेल्ट सो ओव्हरवेल्म्ड. असा आमचा दिवस गेला. कालच्या दिवशी आमचा उपवास होता महाशिवरात्रीचा. तो पूर्ण उपवास आम्ही पाळला आणि तसंच आम्ही कालच्या दिवशी महादेवाचा गणपतीचा अभिषेक केला. इट वॉज अ लिटल बिट स्पेशल डे फॉर अस. कारण की यांचा जन्म जो आहे तर तो महाशिवरात्रीचा सोमवारचा. आणि विशेष म्हणजे त्यांचा जन्म जो झाला आहे तिथे त्रिमुखी महादेवाची पिंड आहे. तर काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांना साक्षात्कार झाला होता आणि त्यांना असं सांगण्यात आले होते तुम्हाला काही पावलांवरती जाऊन गाईच्या 3 धारा, दुधाच्या 3 धारा लागतील आणि तिथे तुम्हाला महादेवाची त्रिमुखी पिंड भेटेल. आणि अशी ती पिंड भेटलेली आहे आणि त्या गावाला वडाळा महादेव असे नाव देण्यात आले. आणि तिथलेच आमचं सासर म्हणजेच आमचं गाव आहे, म्हणजे यांचं जन्मस्थान आहे. तर या प्रकारे त्यांचा जन्म महाशिवरात्री प्लस सोमवारी झालेला आहे आणि वडाळा महादेव या गावात झालेला आहे. सो आय एम ब्लेस्ड. आणि मी लग्नाच्या आधी खूप सारे महादेवांचे उपवास केले होते. सो आय एम रिअली ब्लेस्ड
विथ हिम. आणि द लॉयल्टी ही शोन इच अँड एव्हरी डे. द थिंग्स लाईक त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत ते खरंच महादेवा प्रत्येक मुलीचे जे ड्रीम असतं की एका आपल्या पार्टनरने अशा अशा गोष्टी पाळल्या पाहिजेत, तर त्याच प्रकारे त्यांचे सगळे गुण आहेत. सो इट्स लाईक आय मेट माय महादेवा. आणि कालचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता. सो आम्ही तो पूर्णपणे पाळला. काल आम्ही महादेवाचा अभिषेक केला आणि त्यानंतर आम्ही फराळ केलं. सो अशा प्रकारे आमचा दिवस खूप सुंदर प्रकारे स्पेंड झाला आहे. आणि आज आहे 27 तारीख. तर वी आर प्लॅनिंग टू गो आउट फॉर अ डिनर. तर बघूया काय होतं पुढे. वेट फॉर द नेक्स्ट व्लॉग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.